हाय फ्रेंड्स, तर मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आता 10वीची एक्झाम चालू झालेली आहे. त्याच्यामुळं जे आपलं रेग्युलर स्कूल आहे ना, 1st ते 9thपर्यंत, तर त्या मुलांना हाफ डे सुरू झालेला आहे. हाफ डे म्हणजे सकाळी 7:20 ते 10पर्यंत त्यांचे स्कूल चालू झालेलं आहे. आणि मग त्यामुळे ते लवकर सुटत आहेत. आणि मग सगळं काम वगैरे आवरल्यानंतर मी त्यांना घेऊन आले. मग म्हटलं चला आता पूर्ण दिवस, आणि त्यांची आता एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये, सगळ्याच मुलांची एक्झाम चालू होणार आहे ना. मग म्हटलं चला थोडासा त्यांचा अभ्यास घेतला ना. कसं असं माहिती का, मुलांना जर आपण करून घेतलं ना, त्यांच्याबरोबर आपण बसलो तेही आवडीने स्टडी करतात. पण आपण नाही, बाबा तुम्ही अभ्यासाला बसा, मी माझं काम करते, असं केलं तर ते मुलंही अभ्यास करायला कंटाळतात. म्हणून माझं काय होतं, मी 1 ते 1.5 तास त्यांच्याबरोबर बसते आणि त्यांचा छानपैकी असा अभ्यास करून घेते. मग त्यांनाही तेवढं फ्रेश वाटतं की नाही, मम्मी आमच्याबरोबर बसते आणि स्टडी करून घेते आमचा. त्याच्यामुळे दोघंही आवडीने आणि छानपैकी मन लावून सगळं करत असतात. ते इथे बघा दोघांची आता सोहम हा स्टडी करतो, पण वेदांतला असं वाटतं की मी दादाला शिकवतो म्हणतो, तो त्याला शिकवत असतो. माझं अक्षर बघ किती छान आहे आणि तुझं बघ कसं आहे. तर दादाचंही म्हणजे सोहमचंही अक्षर छानच आहे, पण वेदांत त्याला अजून छान काढ म्हणून हे समजावत असतो आणि तो त्याचंच खरं करतो. हे बघा आता आमचं दोघांचाही सोडला आणि तो त्याचंच सांगत बसलेला इथे. त्याला खूप आवडतं असं सांगायला, मी नाही असं करायचं, नाही तसं करायचं. तो खूप छानपैकी असं समजावून सांगत असतो. आणि आता वाजले होते 4 वाजले होते. सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर त्यांचा 1 ते 2 तास स्टडी घेतल्यानंतर आता म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करायचं. तर बायकांचं कसं माहिती आहे का, सकाळ झाली की संध्याकाळी स्वयंपाकाला काय करायचं, आणि संध्याकाळी सगळं जेवण वगैरे झालं की सकाळ टिफिनला काय करायचं, उद्या जेवायला काय करायचं. तर म्हटलं चला आता शॉर्टकटमध्येच फक्त अंडा बिर्याणी करायचं ठरवलं होतं, कारण मुलांना हे अंडा बिर्याणी आवडते. म्हणून तेव्हा कुकरला बघा 6 ते 7 अंडी मी कुकरला लावली होती. पण कुकरला लावल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते अंडे हे काळे पडत नाहीत, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं हे मीठ टाकायचं असतं. तर आता इथे एका बाजूला मी पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या खडा मसाला, लवंग, दालचिनी, वेलची आणि काळी मिरी हे टाकलं होतं. आणि त्यात 1 चमचा तूप टाकलं होतं. तुम्हाला पाठीमागच्या मी कुठल्या मटण बिर्याणीमध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही भात हा शिजवून घेताना, आणि बिर्याणीचा भात आपण शक्यतो 50 ते 60 ते 70% शिजून घेत असतो, तर हा भात शिजवताना त्याच्यामध्ये 1 चमचा जर तूप टाकलं ना, तर त्या भाताला आहे ना एक वेगळ्याच प्रकारची टेक्स्चर पण येतं आणि चव पण खूप छान लागते. तरी त्या पद्धतीने मी इथे 1 चमचा तूप टाकलेला आहे. आणि इथे पाणी थोडंसं उकळल्यानंतर हे जे तांदूळ आहे ना बासमती, मी ते 10 मिनटं भिजून ठेवले होते, धुवून असे भिजून ठेवले होते. आणि नंतर मी ते यात टाकलेले हे पहा या पद्धती. आणि हा भात आपल्याला फक्त 60 ते 70% शिजवून घ्यायचा आहे. इथे बघा किती छान उकळी आलेली आहे. तोपर्यंत मी बाकीची बिर्याणी तयार केली. ते छानपैकी असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. बारीकही नाही, आपल्याला उभ्या स्लाईसमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे. हा कांदा चिरून घेतलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण केलेली आहे. आता दररोज मी अद्रक लसूणची पेस्ट ही मी दुकानातून विकत काही आणत नाही आहे. मी आपली जेव्हा लागेल तेव्हा करून घेते, किंवा मग 1-2 दिवसासाठी ती करून ठेवत असते. पण माझं कसं आहे, मी जेव्हा लागेल तेव्हाच ते करत असते, फक्त तयारी आधी करून ठेवत असते. थोडं कसं लसूण सोलून ठेवणं, अद्रक पण छान असं करून ठेवणं, कोथिंबीर निवडून ठेवणं, मिरच्या निवडून ठेवणं, की मग ते स्वयंपाक करताना छानपैकी असं पटापटा हाताखाली येतं. आता इथे बघा हा तांदूळ माझा 60 ते 70% शिजून झालेला आहे. आता तो मी गाळणीमध्ये चाळणी, आपली जी चाळणी असते ना वड्या उकडायची, त्याच्यामध्ये मी चाळून हे पाणी ओतून घेते त्याचं. आणि छान असा मोकळा सटसटीत आणि सुटसुटीत झालेला आहे पहा. हे बघा, वास पण खूप छान येतो आणि टेस्टलाही एक वेगळंच टेक्स्चर येतं, त्याला खूप छान लागतो असं मस्तपैकी. तर तोपर्यंत मी इकडं पातेल्यामध्ये ना कांदा परतून घेतलेला आहे. त्याच पातेल्यामध्ये घेतलेला आहे, ज्या पातेल्यामध्ये मी हा भात शिजून घेतला आहे ना, त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून तो कांदा चिरलेला आहे ना, तो परतून घेतलेला आहे. कारण बिर्याणी म्हटलं ना, कांदा हा लागतोच. कांदा आपण फोडणीमध्येही कांदा घालतो, आणि बिर्याणीला हा कांदा हा तळून असा कुरकुरीत लागतो. मग मी ह्याच तेलामध्ये कांदा हा तळून घेतलेला आहे. आणि जे हे अंडे बॉईल केलेले आहेत ना, त्याला असे थोडेसे असे चिरा पाडून घेतले आहेत लाईनमध्ये. आता याच तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, आणि 1 मोठं टोमॅटो होतं त्याची प्युरी करून टाकलेली. हे पहा, की जेणेकरून ती जी बिर्याणी आहे त्याला असं मसाला येईल आणि थिकनेस पण येईल. हे बघा छानपैकी. आता तुम्ही म्हणाल पातेलं हेच का वापरलं, तर ते पातेलं छान होतं, जाड होतं. बिर्याणी करताना कसं जाड बुडाचं जर पातेलं असेल ना, तर बिर्याणी खाली लागत नाही आणि छानपैकी होते. तर हे छानपैकी तेल सुटोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे.
आता यातच टाकणार आहे मी 1 मोठा चमचा दही. दह्याने बिर्याणी खूप छान लागते, टेस्ट पण खूप छान येतो आणि मसालाही खूप टेस्टी होतो. ग्रेव्ही ही थोडीशी घट्ट होते आणि छान लागतं. आणि बिर्याणीला नेहमी दही हे वापरावंच लागतं. हे बघा, तर मोठा चमचा मी इथं दही टाकलेला आहे. हेही आपल्याला छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की फोडणीमध्ये जर दही टाकलं ते असं फडफडतं, पण नाही. जर तुम्ही हे छानपैकी एकसारखं जर हलवत राहिला ना, तर दही आहे ना, ते खूप छान असं एकजीव होतं आणि मसालाही खूप मस्त होतो. छानपैकी असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता यातच टाकणार आहे आपले गरम मसाले. हळद, लाल तिखट, घरी बनवलेला गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला. हा शक्यतो मी एव्हरेस्टचाच बिर्याणी मसाला वापरते, कारण त्याला वास पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. आता हे जेव्हा मसाला परततो तेव्हा अख्ख्या घरामध्ये असा स्मेल येत होता, त्याचा खूप सुंदर छान वास येत होता असा. तर आता हे बघा, आपला मसाला छानपैकी असा परतून झालेला आहे. यातच टाकणार आहे मी ते बॉईल केलेले आणि त्याला थोडेसे कट मारलेले अंडे. हे बघा, त्यावर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर. हेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं एक 3 ते 4 छोटे छोटे चमचे आहे ना, ते आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण जेणेकरून हा मसाला थोडासा ग्रेव्ही टाईप होईल. कारण आपल्याला त्यामध्ये थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण 60 ते 70% हा भात शिजवलेला आहे. त्यामुळं हे बघा, ते पण मी जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही केली होती त्यातच थोडंसं पाणी टाकून तेच यामध्ये टाकलेलं आहे. आता यावर टाकणार आहे तळलेला थोडासा कांदा. कांद्याने बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान लागते खायला. त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण भात शिजवताना मीठ टाकलेलं आहे, प्लस अंडे बॉईल करतानाही त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. त्यामुळं थोडंसं टाकायचं मीठ काही जास्त टाकायचं नाही आपल्याला. हे आता हे अंड्याला अशा चिरा का पाडायच्या, कारण ते मसाला आहे जो आतमध्ये जाईल म्हणून. आता इथे थोडासा व्हिडिओ कट झाला, कारण हा राईस टाकताना मला ते चालू आहे की नाही हे समजलंच नाही. त्याच्यामुळं हा राईस आता याच्यावरती मी पूर्ण टाकून घेतलेला आहे. हे पहा, आता पूर्ण राईस टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडासा आपण तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुन्हा 1 चमचा तूप घालणार आहोत. हे पहा, कसं असं स्वयंपाक करताना आहे ना, मुलं मध्ये आधी करतात, त्याच्यामुळं पूर्ण किचन वाट्यावरती पसारा होतो. पण हे बा, त्याच्यावरती मी टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे. आणि यावरती आता आपण झाकण ठेवून मंद आचेवरती 5 मिनटं आपल्याला फक्त शिजवून द्यायचं. हे गॅस जास्त मोठाही करायचा नाही किंवा जास्त बारीकही करायचं आहे. मंद आचेवरती मीडियमवरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आणि यातनं वाफ जाऊ नये म्हणून त्याच्यावरती हे थोडंसं जड खलबत्ता ठेवलेला आहे मी, पाहू शकतात. आणि गॅस जास्त मोठा करायचा नाही आपल्याला, मीडियम आचेवरतीच ठेवायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, एका बाजूला तवा ठेवायचा आहे गरम व्हायला आणि त्या तव्यावरती परत आपल्याला एक 4 ते 5 मिनटासाठी मंद गॅसवरती ठेवून द्यायचे, जेणेकरून ती बिर्याणी हे जी खाली लागू नये. तरी आपल्याला 4 ते 5 मिनटं झालेले आहेत आणि आपण घेतलेली आता बिर्याणी. हे पहा, गरमागरम अशी अंडा बिर्याणी खूप छान झाली आहे, मोकळा झाला आहे असा. आणि जेव्हा बिर्याणी खातो ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा मसालाही लागणं आवश्यक आहे, कारण नुसतंच कोरडा भात खायला काही चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे जेवढा मसाला असेल ना, तेवढा बिर्याणी खायलाही टेस्ट आणि खूप छान स्वाद झाला होता. हे पहा, अंड्यामध्ये पण आतमध्ये असा मसाला गेल्याने ना, अंड्याची चवही खूप छान लागली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.